काय करावं लागेल मला? नमस्ते मित्रांनो, काय करावं लागेल? हे बघा आप्पा म्हणाले ती शेळ्या चरायला जागा नाही होय आप्पा. हा मग आता काय करावं लागेल? आता काय हे लय अवघड झाले उस लावून. मग आता उस लावावे का नाही लोकांनी? आता काय त्याचा आपण काय मालक खाऊ का त्याच्या ते लावणारच आहे त्याने. मग आता शेरडाला खाय भेटत नाही त्याला काय करावं? काय नाही आता हे असं चारायचं आपलं उगाच कसं पाणी पिंजून काय गोंडवळ गवत हे असलं कसलं गोंडवळ हे असलं काय हे चुपकाटा म्हणते त्याला. चुपकाटामध्ये चुपकाटा चारायचा आहे आपलं फुलारे पिलारे काय त्याला हो. आलेला दिवस काढायला म्हणा की. मग काय तर आता दुखाय लागलेलं सांगा की काय तुमचं? दुखाय बी मध्येच लागले. लागले आपलं काय करावं काय. शेळ्या केल्यावर परवडतं का शेळ्या राखून? शेळ्या राखून परवडतं की. हा, परवडतं राहणं पाहिजे रानं पाहिजे का? तेव्हा रान पाहिजे. शेळ्याचं उत्पन्न चांगलं आहे का? मिस्त्री काम करता तुम्ही, मिस्त्री चांगलं आहे काम? शेळ्याचं बी उत्पन्न चांगलं आहे, एकदाच दाम येतंय. राटपाळणा कसा फिरतंय तसं फिरतंय का? हा तर रान नाही तर आता हे अवघड झालंय सगळं. मग आता ह्याच्यावर काहीतरी राय का तोडगा काढावा लागेल का असं म्हणून कसं जमन हो? आता काय हो, काहीतरी राय सांगा की. राय आता काय असं करावं लागणार आहे आणि काय करायला. जनावरला तर खायला भेटत नाही. हा, हा जनावरला तर खायला चांगलं भेटत नाही. काय करावं लागेल तुमच्या विलाजाने? हिला काय रोज कुठल्या तरी बाबळी सोडायला कोणाच्या तोडायला. बाबळी तोडून काहीतरी उदरनिर्वाह तर करावा लागेल की. तर ते म्हणावं लागेल त्या माणसाने तोडा. कोणाच्या बी जाऊन झाडं तोडायचं नाही. नाही की मिळतात. कस काय हे रे? इकडे काय करायचं. आज गोलू दादा शाळेत नाही गेला, शेळ्याकडे आलाय बघा हो का. आता खाड्यात कशाला उतरला? वरी होत शेळ्या चालल्या तिकडे. चल ते कोण हातो वळते तापा हाकारल्यावर शेळ्या. हेर आंब्याच्या झाडाकडं हिरीकडं कशाला जाऊ द्यायच्यात? चल रे, ये वरी ये.